नमस्कार. म्युझिक फ्युजन या फेसबुक पेजवरच्या सर्व मराठी प्रेमी रसिकांना मी सौ प्राची देशपांडे मनपूर्वक अभिवादन करते. आज 27 फेब्रुवारी थोर साहित्यिक लेखक विवा शिरवाडकर यांचा जन्मदिवस. संपूर्ण महाराष्ट्रात 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. मराठी भाषा ही आपली मायबोली आहे. आपल्या मायबोलीला, मराठी भाषेला माझा मानाचा मुजरा. म्युझिक फ्युजन तर्फे आज आपण एक विषय घेऊन आमंत्रित केले आहे सौ विभाताई काळे यांना, आणि त्यांचा विषय आहे मराठी साहित्यातील अंतःसंगीत. आणि आजच्या त्यांच्या व्याख्यानासाठी त्यांच्यासाठी हे विशेष सन्मानचिन्ह आहे. तर या विषयासाठी मी आमंत्रित करीत आहे सौ विभाताई काळे यांना. नमस्कार. आजचा विषय आहे मराठी साहित्यातील अंतःसंगीत. याला अंतर्नाद किंवा अंतर्निहित ध्वनी असं सुद्धा म्हणतंय. कुठलाही शब्द वापरा, शेवटी शब्द म्हणजे काय? शब्द म्हणजे काय आहेत फक्त ध्वनी. शब्द म्हणजे काय आहेत फक्त ध्वनी आम्हाला सांगून गेला तो महान पाणिनी. शब्द मनाच्या सागरातून ध्वनीच्या नावेत बसून येतात. शब्द मनाच्या सागरातून ध्वनीच्या नावेत बसून येतात, नावा बुडवून टाकतात आणि स्वतः तरंगत राहतात. आपल्याला आज बघायचंय की मराठी साहित्यानं आपल्याला काय दिलं. याच्यापेक्षाही मराठी साहित्यानं संगीताला काय दिलं, कारण हा संगीताचा प्लॅटफॉर्म आहे. आणि हे समजताना, जगताना आपण कुठेतरी समजायला कमी पडतो का असं आपल्याला वाटतं. कारण की इतकं दिलंय देवाने ना. सहस्त्रकरांनी निसर्ग देतो माझीच छोटी झोळी. सहस्त्रकरांनी निसर्ग देतो माझीच छोटी झोळी. वाच मनारे त्याने लिहिल्या शब्दा वाचून ओळी. ऐक मनारे त्याचे गाणे. वाच मनारे त्याने लिहिल्या शब्दा वाचून ओळी. ऐक मनारे त्याचे गाणे हो जरासा मुक्त. ऐक मनारे त्याचे गाणे. आपण गाणे नेहमीच ऐकतो, पण त्याचं गाणं ऐकायचंय. ऐक मनारे त्याचे गाणे हो जरासा मुक्त. देणाऱ्याचे ऋण मानावे परतू नको रे रिक्त. सर्वप्रथम माझे गुरु स्वामी विद्यानंदांना स्मरण करते. ध्यान मूलम गुरुर्मूर्ती, पूजा मूलम गुरुर्पदम, मंत्रमूलम गुरुर्वाक्यम, मोक्षमूलम गुरुर्कृपा. आज मराठी भाषा गौरव दिन. दरवर्षी कुसुमाग्रजांचा स्मृतिदिन आपण असा साजरा करतो, पण आजचा यावर्षीचा स्मृतिदिन मला विशेष महत्वाचा वाटतो, कारण नुकताच मराठी भाषेला अभिजात मराठी भाषा असा दर्जा मिळालाय. अभिजात म्हणजे काय? अभिजात म्हणजे उत्कृष्ट, श्रेष्ठ, वैशिष्ट्यपूर्ण. पण हे सिद्ध करावं लागतं. त्यासाठी काही निकष आहेत. एक तर ती भाषा प्राचीन हवी, आणि दुसरं आधुनिक रूपातही तिचा गाभा, तिचा जो मेन आत्मा आहे तो कायम राहायला पाहिजे पुरातन कालापासून. आणि याच्यासाठी हा केंद्र सरकारतर्फे दिला जातो. याच्यासाठी महाराष्ट्र शासनाने खूप प्रयत्न केले, खूप दिवस प्रयत्न केले. रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गेली अनेक वर्ष अहवाल लिहित होती, सबमिट करत होती. त्याच्यामध्ये माझा एक वर्गमित्र हरी नरके हा होता, आणि माझे एमफिलचे गाईड कल्याण काळे हे सुद्धा होते. आता दोघंही हयात नाहीत, पण मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालाय. त्यांच्या प्रयत्नांना आलेलं हे यश. मराठी भाषा खूप प्राचीन आहे, बोलीभाषा खूप प्राचीन आहे. जेव्हा मराठी स्त्री
दळणावर ओव्या गायला लागली ना तेव्हाच ते साहित्य निर्माण झालं. पण लिखित स्वरूपामध्ये 915 या सालामध्ये, सॉरी माफ करा, आजपासून जवळजवळ 915 वर्षाआधी विवेक सिंधू नावाचा एक ग्रंथ लिहिला गेला. मुकुंदराज यांनी तो लिहिलाय आणि त्याचा विषय इतका गहन होता. शंकराचार्यांचं सगळं तत्वज्ञान, अद्वैत वेदांत त्याच्यामध्ये त्यांनी काव्यरूपात आणलं. एक तर गहन विषय आणि तो काव्यरूपात आणणं खूप खूप कठीण आणि कौतुकास्पद आणि अभिमानास्पद अशी ती गोष्ट आहे. 915 इतके वर्षापूर्वी. आता 825 त्याच्यानंतर आद्य मराठी ग्रंथ आहे लीळाचरित्र, 825 वर्षापूर्वींचा. याचं असं आहे की माहिमभट नावाचे एक गृहस्थ होते, एक शिष्य होते. त्यांचे गुरु होते चक्रधर स्वामी आणि या चक्रधर स्वामींच्या छत्रछायेखाली ही शिष्यमंडळी आपली आध्यात्मिक प्रगती करत होती. अध्यात्माची परंपरा सुद्धा आपली खूप जुनी आहे. तर अशी ती मंडळी गुण्यागोविंदांनी एकत्र आपल्या गुरुच्या छत्रछायेखाली असताना अचानक त्यांचे गुरु चक्रधर स्वामी उत्तरेला निघून गेले. माहिमभट त्यांचा पट्टशिष्य खूप व्याकुळ झाला आणि त्यांनी सिद्धिपूर या गावी सगळ्या शिष्यांना एकत्र बोलवलं आणि त्यांना म्हणाले की तुम्हाला काय काय गुरूंच्या आठवणी आहे, काय काय त्यांचे उपदेश तुम्हाला आठवत आहेत ते सांगा. चक्रधर स्वामींची उपदेशाची पद्धत सुद्धा एक खूप वेगळी होती बरं का. ते एक सूत्र सांगायचे आणि ते समजलं नाही की मग ते एक छोटीशी गोष्ट सांगायचे. तर अशा जवळजवळ 900 गोष्टी या लीळाचरित्रामध्ये आहे आणि तो एक चरित्र ग्रंथच झालेला आहे, पहिला चरित्र ग्रंथ मराठीतून. याच्यामध्ये त्या काळातील समाजाचे तात्विक, सांस्कृतिक, धार्मिक, वाङ्मयीन सगळं याचं चित्ररूप दर्शन आहे. मराठी साहित्याचा जणू तो अभिलेखच आहे. ही झाली लिखित परंपरा. आणि अजून एक त्याच्या पूर्वीचं असं मराठी शब्द कोरलेला असा शिलालेख सापडलाय, तो गोमटेश्वराच्या पायाशी. श्रवण बेळगोळ इथे गोमटेश्वराची फार उंच मूर्ती आहे आणि तिच्या पायाशी श्री चामुंडेराय करवियले, गंगाराय सुत्ताले करवियले असं लिहिलेला एक शिलालेख आहे. ही पहिली अक्षर. त्याच्यानंतर आपण बघूया संतांची साहित्य परंपरा. 700 वर्ष, सुमारे 700 वर्ष ज्यांनी महाराष्ट्राला सुसंस्कृत आणि संपन्न असं आध्यात्मिक साहित्य सोप्या शब्दात दिलं ते संत ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरांचा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ संस्कृत गीतेला सोपं करण्यासाठी आहे. त्याचं खरं नाव काय माहितीये का? भावार्थ दीपिका. श्रीकृष्णाच्या आणि अर्जुनाच्या मनातले भाव आणि त्यांना काय नेमकं म्हणायचं तो अर्थ, अशी ही भावार्थ दीपिका पुढे ज्ञानेश्वरी म्हणून गाजली. समाज प्रबोधनाचा तोच पायंडा पुढे एकनाथ, नामदेव, तुकाराम आणि रामदास यांनी चालवला. महाराष्ट्राचे संत पंचक यांनी मराठी संस्कृती जपली, ती संपन्न केली, श्रीमंत केली आणि मराठी भाषा राखली. म्हणून शिवाजी महाराजांना एक नीतिवान, चारित्र्यवान असा मराठा गडी मिळाला. हा सगळा ईश्वरी आशीर्वाद, ईश्वराची योजना आणि कृपा प्रसादच समजायला पाहिजे. आजही या संतांच्या अभंगांनी आमची पहाट पवित्र आणि शुभंकर होते. ज्ञानेश्वरांनी अभंग रचले खरे, पण ते पुस्तकात दडून राहिले नाही, तर हृदयनाथ मंगेशकरांनी ते शोधून काढले आणि गान कोकिळा लताबाईंच्या आवाजात ते अमर केले. जणू मराठी मन म्हणू लागलं, तुम्ही गातसा सुस्वरे ऐकोनी द्यावी उत्तरे. तुम्ही गातसा सुस्वरे ऐकोनी द्यावी उत्तरे. कोकिळ वर्जावे तुम्ही बाई यांनो, धनु वाजे घुणघुणा वारा वाहे ऋणझुण. किती अभंग सांगू. पैल तोगे काऊ कोकत आहे, घनु वाजे घुणघुणा आत्ताच सांगितला, अवचिता परिमाळू, ऋणुझुणू ऋणुझुणू रे भ्रमरा. रंगा येईवो विठाई विठाई माझे कृष्णाई. कान्हाई
अरे अरे ज्ञाना झालासी पावन, आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू. आणि सगळ्यांवर सर्वोच्च स्थान आणि माझा लाडका अभंग. कटले माझे मनी अवघीची झाली, देह ब्रह्मा विश्वाचे आरशा प्रकाशले माझे मनी. माझा गाता गळा नाही आहे, पण आवडता असल्यामुळे आपोआप गावंसं वाटलं. यातली आर्तता हृदयाला भिडते. ही विरहिणीची व्यथा ज्ञानेश्वरांनी मांडली आहे आणि लताबाईंच्या दर्दभऱ्या आवाजाने आपल्या हृदयातही तो भक्तीचा झरा उसळून येतो आणि डोळ्यातून ते कारुण्य व्हायला लागतं. कानडाव विठ्ठलू करनाटकू आणि हे सगळं घनू आणि ऋणुझुणू, हे सगळे दिनू, सोनियाचा दिनू, हे सगळे ज्ञानेश्वरांचे शब्द, यातला उकार जो आहे ना तो अगदी मोहून टाकतो. अतिशय मधुर आणि मृदू अशी भावना आणि मंजूळ मनस्पर्शी असा स्वर. आपण गुणगुणत राहणार नाही तर दुसरं काय करणार हो. ज्ञानेश्वरांना सुद्धा आपल्या या मराठी भाषेचा गोडवा म्हणजे स्वतःच्या बरं का माहिती होता, म्हणून ते ग्वाही देतात की अमृताशी जरी पैज लावली ना तरी मराठीचे माधुर्य अधिक भरेल. शिवाय तत्वज्ञानाचे जे अतिंद्रिय अनुभव आहे, इंद्रियांच्या पलीकडचे जे इंद्रियांनी घेता येत नाही ते अतिंद्रिय, हे अतिंद्रिय अनुभव सुद्धा मी इंद्रियांतर्फे भोगवीन अशी गॅरंटी त्यांना आहे. हे सगळं बघितलं ना की असं वाटतं एमएच्या परीक्षेला आम्हाला ज्ञानेश्वर कवी का ज्ञानेश्वर तत्वज्ञ असा 20 मार्कांसाठी प्रश्न असायचा. आज 45 वर्ष मी वाचते पण हा प्रश्न सुटला नाही, कारण ते दोन्ही आहेत. पण त्यांच्या साहित्यात मात्र त्याचं उत्तर सापडतं. ते म्हणतात, तैसे अध्यात्मशास्त्री इये, म्हणजे या अध्यात्मशास्त्रात बरं का, अध्यात्मशास्त्र सांगण्यासाठी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. तैसे अध्यात्मशास्त्री इये अंतरंगची अधिकारी ये. अधिकारी पुरुषाला याचं अंतरंग कळतं, पण सगळ्यांनी यायला पाहिजे. परी लोक वाक चातुर्ये होईल सुखिया. नुसती भाषा ऐकून सुद्धा त्यांनी म्हटलंच आहे की अमृताशी पैजा जिंकणं, आणि त्याच्यासाठी त्यांनी त्याला इतका गोडवा आणलाय. घणू, ऋणुझुणू, सोनियाचा दिनू, लढीवाळ भाषा आहे. ते म्हणतात की तत्वज्ञान जर तसंच्या तसं सांगितलं तर ते वृक्ष होतं. ते जर मधुर नकळत औषधाच्या गोळीसारखं दिलं तर कळत सुद्धा नाही. आई नाही का आपल्या मुलाला वरण भात पुन्हा पुन्हा कुस्करून मऊ 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 करून भरते, तशी ज्ञानेश्वर माऊली. आपण एखाद्या अभंगाचे रसग्रहण नंतर बघूया, पण जाता जाता एक गंमत सांगते. कलावंत म्हटला की त्याची जातकुळी एकच. चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही हीन कोणी अंग, चंदनाचे हात. हा अप्रतिम अभंग मला लताबाईंच्या आवाजात सापडेच ना. कसा सापडणार? कारण तो गायला आहे सुमन कल्याणपूर या प्रसिद्ध गायिकेनं. आजही कुणीही डोळे मिटून ऐकले तर या दोघींच्या आवाजातला फरक सहसा कळणार नाही. एक प्रसिद्धीच्या टोकावर तर दुसरी प्रसिद्धी परांगमुख. सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले ही त्यांची पहिली रेकॉर्ड. त्यानंतर केशवा माधवा, नाम आहे आधी अंती, नाम सर्वसार, आहे बुड त्याला नौका जीवनी आधार. देव माझा विठू सावळा, ही सगळी भक्तिगीतं सामान्य माणसांनी लिहिलेली आहेत. पण हे कुठल्याही तुकारामाचे किंवा नामदेवाचे अभंग नाहीत, पण सोज्वळ आवाजांनी त्यांना अभंगाचा दर्जा दिलाय. अशा वेळी संगीत साहित्यापेक्षा श्रेष्ठ वाटतं
संगीत साहित्यापेक्षा श्रेष्ठ वाटतं. क्षणभरच पण 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 या विरुद्ध म्हणता येईल असं एक अनोखं नाव मी तुम्हाला सांगणार आहे, माडगुळकर. त्यांनी लिहिलेली आणि पंडित भीमसेनजींनी गायलेली अभंगवाणीतील काही गाणी ही माडगुळकरांची का तुकारामाची का एकनाथांची, हा फरक आपण पामर तरी करू शकत नाही. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते, माझे माहेर पंढरी एकनाथांचा, ज्ञानियांचा राजा तुकारामांचा आणि त्याच तोडीचा इंद्रायणी काठी माडगुळकरांचा. आहे ना गंमत? ही गोष्ट आपल्याला आश्चर्यात बुडवते आणि त्यावर कडी म्हणजे याचं संगीत पु ल देशपांडेंनी दिलंय. काय कलावंत मंडळी महाराष्ट्रात आहेत. इथे साहित्य संगीतावर मात करतं. माडगुळकरांनी लिहिली आणि सुधीर फडक्यांनी गायली अशी गीत रामायण ही रामकथा घराघरात नव्हे मनामनात 70 वर्ष राज्य करते. आजही झुकले थोडे राम जानकी घाली वरमाला असं म्हटल्यावर ते झुकलेलं जगनियंत्याचं रूप बघून खूप गोड वाटतं हो. ही शब्द चमत्कृती आपण रसग्रहण केलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. या हृदयंगम तालावर जो डोलत नाही असा मराठी माणूस जगात नाही. आपण संत परंपरा पाहताना ही दोन वेगळी व्यक्तिमत्व पाहिली. आता आपण परत संतांकडे येऊया. ज्ञानेश्वरांच्या नंतर त्यांचा पायंडा एकनाथांनी पुढे चालवला. व्यासरचित 18,000 संस्कृत श्लोक श्रीमद भागवत पुराणात होते. एकनाथांनी त्यातला फक्त 11 स्कंध निवडला आणि त्यातल्या 1360 ओव्यांवर पुन्हा त्यांनी 18,800 ओव्या लिहिल्या. 1360 श्लोकांवर 18,800 ओव्या. आणि उद्धव गीता म्हणून जो प्रसिद्ध आहे ती मराठी माणसासाठी सोपी केली 500 वर्षापूर्वी. ते पुस्तक मी तुमच्यासाठी दाखवायला मुद्दा म्हणून आणलंय. 5 किलो त्याचं वजन. हे बघा, एकनाथी भागवत. प्रत्येक मराठी माणसाने डोक्यावर घेऊन नाचावं असं हे भागवत. त्यांनी प्रेम आणि भक्ती जगात पसरली, कारण त्याचं इंग्रजी ट्रान्सलेशन पण पुढे झालं. विठ्ठल हे कृष्णाचं बाळरूप आहे असं म्हणतात. हरीच्या करी लाल रंगीत काठी, हा श्लोक सगळ्यांना माहितीच आहे. संत तुकाराम आणि रामदास यांनी सदाचार नीती याचं बाळकडूच आपल्याला पाजलं आणि महाराष्ट्राला एक भक्तिप्रेम, नीतिमत्ता, सुसंस्कृतता आणि राष्ट्रप्रेम जागवणारा समाज दिला. भक्ती आणि शक्ती एकत्र कशी नांदू शकते याची युक्तीच त्यांनी दिली. तुकारामांचे लिहिलेले ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, सावळे सुंदर रूप मनोहर, आता कोठे धावे मन, हा माझा लाडका अभंग आहे. आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिलिया, तुझे चरण देखिलिया. हे गाणं भीमसेनजींनी अमर केलं. मराठी माणसाला भक्तीत गुंगवून टाकलं या गाण्यांनी आणि अभंगांनी आणि त्या तालावर नाचायला लावलं. आता एक गमत सांगते. तुकारामाची गाथा इंद्रायणीत बुडवली असं आपण म्हणतो आणि हळहळतो, पण याचा अर्थ सांकेतिक आहे बरं का. तुकारामांची गाथा खरोखरच बडव्यांनी इंद्रायणीत बुडवली आणि ती बुडली. पण तुकाराम खूप तळमळले. साहजिक आहे, प्रत्येक कवीला त्याची कविता प्राण असते. तुकाराम व्यथित झाले आणि 13 दिवस काही न खाता पिता इंद्रायणी काठी कीर्तन करत बसले. त्यांची ही अवस्था त्यांच्या शिष्यांना आणि भाविकांना बघवे ना. त्यांनी पटापट जसं मायंभट्टांनी केलं तसं सगळ्या पटापट शिष्यांना एकत्र केलं. ज्याला जे अभंग माहिती होते ते लिहून काढले आणि तुकारामाची गाथा तरली तरली आणि तुकारामाला परत मिळाली. अशी त्याच्या मागची गोष्ट आहे.
इंद्रायणी काठच्या लोकांची आणि शिष्यांची मान्यता मिळाली आणि ते भरून पावले. सगळा विद्वेष निघून गेला, सगळं किलमिश जे होतं ते निघून गेलं आणि शब्द आले, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाचे. बघा किती गोडवा या शब्दांमध्ये. माझ्यासारखा असूर म्हणा का बेसूर म्हणा माणूसही गाऊ लागतो आणि ते ऐकावंसं वाटतं. त्याच्यानंतर आपण बघूया रामदास स्वामींचा दासबोध आणि मनाचे श्लोक. यातून शरीरासाठी बलोपासना जशी आवश्यक आहे तसं मनोबल सुद्धा आवश्यक आहे हे आपल्या मनावर बिंबवलं. त्यांच्या एका भीमसेनजींनी गायलेल्या अभंगामध्ये आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, याच्यामध्ये शेवटची ओळ सामान्य माणसाला लाजवून टाकते, आत्मनिरीक्षण करायला भाग पडते. काय म्हटलंय त्याच्यामध्ये, काही केल्या तुझे मन पालटेना, मन पालटेना, काही केल्या तुझे. इतकं भीमसेनजींनी वेगवेगळ्या प्रकारे म्हटलंय ना की खरंच मला गीतेतला एक श्लोक आठवतो. चंचलम हि मनः कृष्ण प्रमाथी बलवदृढम, तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम. अशा मनाच्या चंचलतेवर मनाचे श्लोक हाच रामबाण उपाय आहे. भीमसेनजींनी नामदेवाचे अभंग गायले. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तर आपल्या घनदाट पहाडी आवाजात त्यांनी जेव्हा विठ्ठल विठ्ठल असा नाद केला ना, तो आसमंतात घुमतो आणि त्या विठ्ठलाला आता समोर आल्याशिवाय काही गत्यंतर नाही असं वाटायला लागतं प्रेक्षकांना. एवढी मोठी ताकद सुरांची. आपण मराठी भाषा मुख्यत्वे संत साहित्य आणि त्यातल्या अंतःसंगीताचे अंतरंग बघितले. आता काही कवींच्या रचना बघूया ज्या संगीताच्या अंगाने जातात. साहित्य श्रेष्ठ का संगीत श्रेष्ठ हा वाद सध्या दूर ठेवूया. त्यासाठी एक स्वतंत्र शास्त्र आहे, त्याला म्हणतात सौंदर्य शास्त्र. त्यांना त्याचं काम करू देत. हे सरस का ते सरस हे बघण्यापेक्षा आपण फक्त त्यातला रस बघूया, रस ग्रहण करूया, रसास्वाद घेऊया. मराठीला अभिजात दर्जा मिळालाय या पार्श्वभूमीवर मी मराठी साहित्यातील 3 ज्ञानपीठ कुणाकुणाला मिळाली पारितोषिक ते सांगते. वि. स. खांडेकर यांना 1974 साली ययाती या कादंबरीसाठी मिळालं. कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांना नटसम्राट या नाटकासाठी 1987 साली ते मिळालं. आणि विंदा करंदीकरांना अष्टदर्शने याच्यासाठी मिळालं. नटसम्राट हे किंग लिअर या नाटकावरून बेतलेलं होतं आणि अष्टदर्शने ही काव्यात केलेली रचना करंदीकरांनी 8 पाश्चात्य शेले वगैरे किड्स वगैरे या लोकांना मराठी आणलं, काव्यरूपात मराठीत आणलं. का बरं असं केलं तर पाश्चात्य संस्कृतीचा परिणाम भाषेवर झाला होता, तत्वज्ञानावरही झाला होता. आपलं तत्वज्ञान त्यांच्यापेक्षा जुनं आहे हे सांगणं आपल्याला भाग होतं. आणि आतापर्यंत देवाधिकांवर रचलेली जी गाणी होती ती आता रांगोळी घालताना पाहून अशा साध्या विषयाकडे वळली, किंवा एखाद तरुणीने केसात माळलेलं फूल हा पण काव्याचा विषय होऊ शकतो. या साध्या साध्या भावना व्यक्त करणाऱ्या कविता केशवसुतांनी प्रथम लिहिल्या आणि म्हणून त्यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणतात. त्यांच्या कविता गेय नव्हत्या म्हणून त्याची काही गाणी झाली नाही, पण त्याच सुमारास राजाश्रय लाभलेले भारा तांबे यांच्या कवितांची मात्र अजरामर गाणी झालेली आहेत. नववधू प्रिया मी बावरते, मधुमागशी माझ्या सख्या परी, सगळी गाणी गुणगुणायचा मोह होतो. घनतमी शुक्र बघ राज करी, जन पळभर म्हणतील हाय हाय, या बालांनो या रे या. आणि माझं लाडकं
ते दूध तुझ्या त्या घटातले का अधिक गोड लागे. तर तांबे थोडेसे उदास आणि निराश असे असतात असे वाटतात, पण खरं तर त्यांनी मृत्यूचा गहिरा विचार करून या भौतिक जगापलीकडे एक जग आहे याचा सुगावा त्यांना लागलेला होता, तो त्याच्यातनं व्यक्त होतो. ही जाण त्यांच्या काव्यातून दिसते. आणि मग आधुनिक मानसशास्त्राच्या जवळ जाणारी ती कविता आहे. घनतमीमध्ये ते म्हणतात, लक्ष देऊन ऐका, खूप इंटरेस्टिंग आहे. घनतमीमध्ये ते म्हणतात, ये बाहेरी अंडे फोडुनी शुद्ध मोकळ्या वातावरणी. ये बाहेरी अंडे फोडुनी शुद्ध मोकळ्या वातावरणी का गुदमरशी आतच कुडुनी. रे मार भरारी जरावरी घनतमी शुक्र बघ राज्य करी. आता सुद्धा एखादा क्लोज माइंड माणूस असेल, अंतर्मुख असेल, तर त्याला मानसशास्त्रज्ञ म्हणतात तो एका शेल मध्ये आहे. शेल म्हणजे काय? ये बाहेरी अंडे फोडुनी, अंड्याचं शेलच असतं की नाही. तर ते त्यांनी कितीतरी आधी म्हटलंय, पण ती दृष्टी पाहिजे हो आपल्याला, सगळ्यांना ती नसते. मृत्यू अटळ आहे, पण त्याच्याकडे कसं बघायचं ते ही कविता शिकवते. मुळातून हे गाणं जरूर ऐका. असं जगता जगता आपली पण मानसिकता प्रगल्भ होते, बदलते. जशी जशी उन्नती होते, प्रगती होते माणसाची, तसे जुने विचार, जुन्या कल्पना सोडाव्या लागतात. आणि आकाशात भरारी मारायची असेल तर जमीन सोडावी लागते. आता मी तुम्हाला मजेदार कविता म्हणून दाखवते. या बालांनो या रे या. तुम्हाला वाटेल की हे बालगीत आहे, अजिबात नाही. बघा, या बालांनो या रे या, लवकर भर भर सारे या, मजा करा रे मजा करा, आज दिवस तुमचा समजा. आता या कडव्यात बघा काय म्हणतात ते. पंख पाचूचे मोरांना, टिपती पाखरे मोत्यांना. पंख पाचूचे मोरांना, टिपती पाखरे मोत्यांना. आता चिवळ बघा हा. पंख फडकती घोड्यांना, पंख फडकती घोड्यांना, पण मौज दिसे ही थोड्यांना. सगळ्यांना ही दृष्टी नाही. मौज दिसे ही थोड्यांना. तर मग लवकर धावूनिया, चला बघाया ती दुनिया. कुठे आहे ती दुनिया? या नगराला लागुनिया, सुंदर ती दुसरी दुनिया. या नगराला लागुनिया, सुंदर ती दुसरी दुनिया. या बालांनो या रे या. असे असतात कवी. दुसरी दुनिया बघणारे तेच कवी, बाकीचे रसिक. कारण कविता रचली जात नाही, कविता होते. ती आतून उत्स्फूर्तपणे येते. करेक्ट. जसं ध्यान केल्या जात नाही, ध्यान लागतं. डिल्थे नावाचा एक तत्वज्ञ म्हणतो, कविता ही कवीच्या अंतरंगातल्या अनेक भावनांची सरमिसळ. त्याला तो म्हणतो की पोएटिक नेक्सस. गुंतागुंतीची असते ही रचना. सुरेश भट सुद्धा याला म्हणतात. डिल्थे कशाला पाहिजे, आमचे सुरेश भट काय म्हणतात बघा. गाणे कुठून येते, गाणे कुठून येते जापूस त्या क्षणाला. गाणे कुठून येते जापूस त्या क्षणाला. तारा कधीच पडला माझ्या समोर होता. निराशा. तारा कधीच पडला माझ्या समोर होता. मी हात उंच केले त्यालाच झेलण्याला. मी हात उंच केले त्यालाच झेलण्याला. पडलेल्या ताऱ्याला गाणे कुठून येते जापूस त्या क्षणाला. कुसुमाग्रज नावाचा एक तारा आहे. एका ताऱ्याला हे नाव दिलंय, पण सगळ्यांना हा तारा मिळत नाही ना. बाबा बोरकर म्हणतात, सगळ्यांना साधं जगावंच लागतं, आहे ते आयुष्य स्वीकारावंच लागतं. सोस तू माझ्या जिवारे. बाबा म्हणतात, सोस तू माझ्या जिवारे सोसण्याचा सूर होतो. सोस तू माझ्या जिवारे सोसण्याचा सूर होतो.
सूर साधी ताल तेव्हा भार त्याचा दूर होतो. कशाचा भार दूर होतो? दुःखाचा. सूर साधी ताल तेव्हा भार त्याचा दूर होतो. खरंच दुःखाचा भार संगीताने किती हलका होतो, आपण सगळ्यांनीच अनुभव घेतलाय. संगीत एक उपचार पद्धती आहेच. आशाबाईंचा उल्लेख आला नाही. काय काय आणि किती किती सांगायचं. बाबा बोरकरांचंच झिणी झिणी वाजे झीण, याच्यातलं अध्यात्म आशाबाईंनी बरोबर पकडलंय. त्याचं काय आहे ना, महत्वाचा मुद्दा सांगते ऐका. त्याचं काय आहे ना की मेंदूपासून स्वरकंठ, हा कंठ आपला मेंदूपासून एक वितावर आहे आणि हृदयापासून पण एक वितावर आहे. तर जिथे मन आणि बुद्धीचं ऐक्य होतं तिथे निर्माण झालेलं गीत कधीच विसरलं जात नाही. ज्ञानेश्वर सुद्धा म्हणतात, मनबुद्धीचे ऐक्य आधी. लताबाईंनी गायलेलं आता बोरकरांचं आता विसाव्याचे क्षण सलील कुलकर्णींनी म्युझिक दिलंय. त्याचं अप्रतिम गाणं आहे. म्हणजे काय, जीवन एकंदरीत कठीणच आहे. बासी मर्ढेकर महानगरी मुंबईत आले आणि इथल्या जीवनाने त्यांना त्रस्त केलं, आपल्या सगळ्यांना केलंय तसं. यंत्रासारखी भावना विसरलेली विझलेली माणसं त्यांना व्यथित करतात. त्यांनी जुन्या भाषेला झुगारून नव्या प्रतिमांचा वापर केला. त्यांच्या कवितेतून निराशा आणि वैफल्य स्पष्ट दिसतं. कोवळ्या कविमनाचा दाह त्यांनी स्पष्ट केला, भावना लपवल्या नाहीत. दुसऱ्या महायुद्धानंतरची तरुण पिढी अशीच विफल आणि चांगुलपणावरचा विश्वास उडालेली होती. ते त्यांच्या कवितेमध्ये व्यक्त होतं. या गंगेमध्ये गगन वितळले, त्यांची कविता गेय नाही आहे बरं. या गंगेमध्ये गगन वितळले, गंगा सुद्धा माणसाच्या कामी आली नाही. शुभाचा पिटे किनारा, काय शुभ आणि काय शुभ कळेच ना. गंगा फक्त नावापुरती राहिली. ते निराश होऊन म्हणतात, अजून उजाडत नाही ग, अजून उजाडत नाही ग, दशका मागून दशके सरली, अनशतकांच्या गाथा ग, अजून उजाडत नाही ग. ना वाटांचा मोह सुटे, ना वाटांचा मोह सुटे, ना मोहाच्या वाटा ग, अजून उजाडत नाही ग. तीच आसक्ती ते षड्रिपू पूर्वापार माणसाला छळतायत, काहीच कसं बदलत नाही असं सांगणारे मर्ढेकर दुसरे केशवसूत आणि नवकवितेचे जनक ठरले. भाषा अभिव्यक्ती ही भाषेची व्याख्या आहे बरं का. भाषेतून सगळ्या संवेदना मिळतात. भाषा आपल्याला दृश्याचा अनुभव देते बघा. बालकवींची कविता, त्यांचं नाव राहिलं होतं ना, आलं. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे. दोन संवेदना कळतात. हिरवे हिरवे म्हणजे दृश्य दिसतं, मखमाली म्हणजे स्पर्श. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे. किंवा मगाशी माझं आवडतं सांगितलेलं ते, दूध तुझ्या त्या घटातले का अधिक गोड. अधिक गोड मध्ये आपल्याला कळतं किती गोड असेल. गोडी कळते, गोडी कळते म्हणजे आपल्याला रसना कळली. जीभ ये रे घना नाव घाल माझ्या मना. त्याच्यात एक ओळ आहे, नको नको म्हणताना, नको नको म्हणताना गंध गेला रानावना, ये घना. म्हणजे मातीचा गंध कळला की नाही. इथे आता पाऊस नाही, माती नाही, गंध कळला. कशामुळे? भाषेमुळे. किंवा आपल्या नेहमीच्या आरतीतलं ताता दिमकीत दिमकीत नाचे गणपती, उमा शंकर देव कौतुक पा. कोणाचे पाय तालावर डोलत नाहीत मला सांगा. म्हणजे कानातून ताल तुमच्या मनात गेला.
मग या 5 संवेदना आल्या ना, शब्द, रस, रंग, रूप आणि स्पर्श. या पंचेंद्रियांनी, पंच ज्ञानेंद्रियांनी मिळणाऱ्या संवेदना एकट्या भाषेमुळे मिळाल्या. त्याच्यासाठी 5 पतींची असलेली पत्नी द्रौपदीचं उदाहरण मर्ढेकर घेतात आणि म्हणतात की माझी भाषा सात्विक असली पाहिजे. जरी ती 5 संवेदना देत असली तरी ती भाषेशी एकरूप असली पाहिजे माझी कविता. आणि म्हणून ते म्हणतात आहे, आणि माझ्या प्रतिभेचा सुद्धा मला अहंकार नको की इतकी सुंदर मी कविता लिहिली. म्हणून ते म्हणतात, धैर्य दे आणि नम्रता दे. ही कविता मुळातून वाचा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. मी काही ओळी सांगते. लोभ जिभेचा जळू दे. मोह होतो ना पटकन बोलायचा. लोभ जिभेचा जळू दे, दे थिजू विद्वेष सारा. लोभ जिभेचा जळू दे, दे थिजू विद्वेष सारा. द्रौपदीचे सत्व माझ्या, लाभू दे भाषा शरीरा. द्रौपदीचे सत्व माझ्या, ती सती मानली जाते, लाभू दे भाषा शरीरा. धैर्य दे अन नम्रता दे, पाहण्या जे जे पाहणे. धैर्य दे अन नम्रता दे, पाहण्या जे जे पाहणे. वाकू दे बुद्धीस माझ्या. अहंकारी बुद्धी असते ना, मीच खरा. वाकू दे बुद्धीस माझ्या, तप्त पोलादाप्रमाणे. तप्त पोलादा, काय शब्द आहेत सॉलिड. भंगू दे काठिण्य माझे, आम्ल जाऊ दे मनीचे. येऊ दे वाणीत माझ्या, सूर तुझ्या आवडीचे. किती समर्पण आहे. आशयाचा तूच स्वामी, आशयाचा तूच स्वामी. शब्दवाही मी भिकारी, मागण्याला अंत नाही आणि देणारा मुरारी. आणि देणारा मुरारी. ज्यांचे मी पण पक्व फळापरी, सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो. असं आपले बाकी बाब म्हणूनच गेले आहेत. तेच मर्ढेकर म्हणतात. या सगळ्या कवींचं तत्वज्ञान, जीवनविषयक दृष्टिकोन इतका समृद्ध होता ना की त्या गाण्यांचे शब्द आपण ऐकले पाहिजेत. आता आपण जवळजवळ शेवटाकडे येतोय. हे मानाचं पान कुसुमाग्रजांचं, कारण त्यांच्या कर्तृत्वामुळे आपण आज हा दिवस साजरा करतोय. ते वि.वा. शिरवाडकर, कुसुम या बहिणीच्या आधीचे, म्हणून कुसुमाग्रज. एकीकडे कुसुमासारखे कोमल हृदयी, तर एकीकडे वज्रासारखे कठोर शत्रूंसाठी. माझी त्यांच्याशी ओळख कधी झाली, म्हणजे त्यांच्या साहित्याची ओळख कधी झाली, 1-2 ओळीत सांगते. त्याचं असं झालं की मी एका लग्नाला गेले होते आणि लग्न समारंभ वगैरे छान आटोपला आणि सगळं मग मांडव रिकामा होतो, हार तुरे इकडे तिकडे पडलेले असतात आणि मोठी कठीण घटका असते, कारण की मुलगी गेल्याचं दुःख असतं तर कार्य छान झाल्याचा आनंद असतो. आणि एका कोपऱ्यामध्ये स्टेजवर पाय खाली सोडून त्या मुलीचे वडील बसलेले होते आणि काय नव्हतं त्यांच्या चेहऱ्यावर. समाधान, दुःख, आनंद, व्याकुळता, काळजी सगळं एकवटलं होतं. मी त्यांच्याकडे एकटं बघत होते. तेवढ्यात एक सूर कानावर पडला. कोणीतरी कॅसेट लावली असेल, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की वाट एकाकी तमाची हरवलेल्या माणसाची. आणि खरंच तो माणूस हरवल्यासारखाच दिसत होता त्या मुलीचे वडील. मी शोध घेतला, गेले, मी ते बघितलं, कॅसेट काढून बिडून. कोणाचं हे गाणं आहे, लहान होते मी पण तेव्हा. हे सुरानो चंद्रमा, हे सुरानो चंद्रमा, चांदण्यांचे कोश माझ्या, चांदण्यांचे कोश माझ्या, प्रियकराला पोचवा. हे सुरानो.
आणि त्या दिवशी मला कळलं काय ताकदीचा कवी आहे हा, आणि मग मला वेळ लागलं. मी त्यांची पुस्तकं वाचून काढली. काढ सखे तुझे गळ्यातले चांदण्याचे हात, काढ सखे तुझे गळ्यातले चांदण्यांचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. असं म्हणणारे प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, त्याची सगळीच ताकद त्या टोकात असते. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं. प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं, प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं, प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं. उधळून दे तुफान सगळं, उधळून दे तुफान सगळं, काळजामध्ये साठलेलं प्रेम कर भिल्लासारखं मेघापर्यंत पोचलेलं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं. असं लिहिणारे कुसुमाग्रज, त्यांचं हे वैयक्तिक प्रेम आधीच हळूहळू विशाल झालं बरं का. ते सामाजिक झाले, आकाशाला गवसणी घालू लागले त्यांचे शब्द. मानवता, सामाजिकता, राष्ट्रप्रेम यासारखी उन्नत क्रांतीची कविता त्याच्यानंतर जन्माला आली. हे कोणी ओळखलं माहितीये का? वि स खांडेकरांनी. वि स खांडेकरांनी पाहिलं की हा लाजरा बुजरा साधा गरीब मुलगा, आणि काय लिहितो, जीवन लहरी. कविता संग्रह का निघालाय नव्हता माहिती नाही, काही काही मासिकांमधल्या कविता वि स खांडेकरांच्या वाचनात आल्याने गंमत तुम्हाला सांगते. 1939 साल होतं, ते दुसरं महायुद्ध होतं आणि कागदावर बंदी आली होती. आता कुसुमाग्रजांकडे काही कविता जमल्या होत्या, अर्थात त्यांनी त्या छापायचा वगैरे विचार केला नाही, गरीब मुलगा होता तो. आणि वि स खांडेकर हे प्रतिथयश लेखक होते म्हणून काही कागद त्यांना सँक्शन झाले, म्हणजे अगदी सोनं मिळाल्यासारखंच होतं बरं का. त्यांनी एका माणसात करवी कुसुमाग्रजांना बोलवून घेतलं आणि म्हणाले तुमच्या सगळ्या कविता दाखवा. कुसुमाग्रजांनी आपली वहीच त्यांच्यासमोर ठेवली आणि खांडेकरांनी सांगितलं आपल्या प्रकाशकाला की माझी नवीन आवृत्ती निघण्यासाठी जो पेपर मिळालाय त्याच्यामध्ये कुसुमाग्रजांचं पहिलं पुस्तक छापल्या जावं, आणि ते होतं विशाखा. म्हणून आज आपल्याला कुसुमाग्रज भेटले आणि त्याच्यातल्या कविता मी तुम्हाला सांगते. कोलंबसाचे गर्वगीत पहिली कविता. चला उभारा शुभ्र शिळेती गर्वाने वरती, चला उभारा शुभ्र शिळेती गर्वाने वरती, कथा त्या खुळ्या सागराला, कथा त्या खुळ्या सागराला, अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अनाशा, किनारा तुला पामराला, किनारा तुला पामरा. समुद्राला असं धमकावून सांगणाऱ्या अगस्तीन नंतर कुसुमाग्रजच. दुसरी कविता. श्वासांनो जा वायू संगे, श्वासांनो जा, गाण्यापेक्षा मी असंच म्हणते, श्वासांनो जा वायू संगे ओलांडून भिंत, श्वासांनो जा वायू संगे ओलांडून भिंत, अन आईला सांगा अमुच्या हृदयातील खंत, अन आईला सांगा अमुच्या हृदयातील खंत. कोण होते? बंदिवान होते, हातामध्ये कड्या, पायामध्ये कड्या घातलेले, जेलमधून सांगतायत. सांगा वेडी तुझी मुलेही या अंधारात, सांगा वेडी तुझी मुलेही या अंधारात, बद्धकरांनी अखेरचा तुझं करीती प्रणिपात, बद्धकरांनी अखेरता तुझं करीती प्रणिपात, तुझ्या प्रीतीचे, तुझ्या मुक्तीचे, तुझ्या मुक्तीचे एकच होते वेडपरी अनिवार, तयांना वेडपरी अनिवार, गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. काय शब्द आहेत हो, काय शब्द आहेत. अशीच एक कविता मला आवडणारी, मी त्याचं नाव सांगत नाही कारण मग तुम्हाला कळून जाईल. तर सगळ्यांनी कमेंट मध्ये लिहायची. हो. तर शिवाजी, त्याची कथा अशी आहे की शिवाजीचा एक सेनापती होते प्रतापराव गुजर, आणि यांचा एका ठिकाणी
पराभव झाला. शिवाजी महाराजांचे सेनापती आणि त्यांचा पराभव. ठीक आहे, पण ते पळाले तिथून. आणि हे महाराजांना कळलं, ही वार्ता कळली, तेव्हा त्यांनी सेनापतींची खरडपट्टी काढली आणि एक पत्र लिहिलं, अगदी निर्भत्सना करणारं पत्र. तुम्हाला एक गोष्ट सांगते की शिवाजींची त्या काळातली पत्र हा सुद्धा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. मराठी साहित्यिकांनी दखल घ्यावी आणि ऐकावं, वाचावं, अभ्यास करावा, असा तो विषय. राजभाषा आहे ना शिवाजीच्या, शिवाजी राजांची भाषा ऐका. हो, ऐकायला हवी. हं, तर तो एक राजभाषेचा अभिमानाचा विषय. त्या पत्रानंतर प्रतापराव शरमले, दुःखी झाले आणि आवेशाच्या भरात त्यांनी 6 सरदारांसह शत्रूच्या छावणीत प्रवेश केला. या वेड्या प्रयत्नात ते सगळे मारले गेले. रात्री त्यांनी छुपा प्रवेश केला, गनिमी कावा. सगळे मारले गेले, पण कित्येकांना कापून काढलं झोपेत त्यांनी. असं काय म्हणाले होते राजे? ऐका, राजे म्हणाले होते, रण सोडून सेना सागर अमुचे पळता. पळाले तुम्ही. रण सोडून सेना सागर अमुचे पळता, अबलाही खरोखर खऱ्या लाजतीला आता. अबलाही घरोघर खऱ्या लाजतीला आता. भर दिवसा आम्हा दिसू लागली रात. वेडात मराठे वीर दौडले सात. पुढच्या 2 ओळी लागण्यासारख्या आहेत ना. त्याच प्रतापरावांना लागल्या. माघारी वळणे नाही मराठी शील. माघारी वळणे नाही मराठी शील. विसरला महाशय. विसरला महाशय काय लाविता जात. वेडात मराठे वीर दौडले सास. मी मराठा सांगायची तुम्हाला लाज वाटली पाहिजे. पळून जाता काय. अशी गंमत आहे. खूप आहे, खूप सांगण्यासारखं आहे. वेळ थोडा आहे. एरवी माणसाचं दुःखमय जीवन, क्षणोक्षणी परीक्षा घेणारे प्रसंग, तरी परमेश्वराची करुणा वाकली ना की मदत मिळते. या आशेवर जगणारा माणूस हाच खरा सकारात्मक दृष्टिकोन. आणि मग ही प्रार्थना जन्मली कुसुमाग्रजांची. सर्वात्मका शिवसुंदरा, सर्वात्मका शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना. तिमिरातुनी तेजाकडे प्रभू आमुचाने जीवना. हेच सांगणारी अजून एक कविता वाचते आणि विश्राम पावते. खरं तर खूप खूप उल्लेख राहिले, त्याची मला जाणीव आहे. बालकवी राहिले, कवी बी राहिले, त्यांच्या चाफा बोलेना सारख्या कवितेवर बोलायला पाहिजे होतं. अनेक मान्यवर कवी, लेखक त्यांची माफी मागते आणि गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे, हे आरती प्रभूंचे शब्द वापरते. पण त्यासाठी पुन्हा एकदा भेटूया. नव्हे, पुन्हा पुन्हा भेटत राहू. पुन्हा पुन्हा भेटत राहू. पुन्हा पुन्हा भेटत राहू. एक कविता वाचते कुसुमाग्रजांची. पाठ आहे मला, पण डोळ्यासमोर असलेली बरी. कवितेचं नाव आहे दूर मनोऱ्यात आणि विशाखा संग्रहातली पहिली कविता आहे. 1937 साली लिहिलेली. दुसरं महायुद्ध सुरू व्हायच्या आधी आपलं पर्सनल जीवन कसं असतं त्याच्यावर आहे. फिलॉसॉफी आहे, पूर्ण तत्वज्ञान. वादळला हा जीवन सागर अवसेची रात. हीच ट्यून त्यांच्या सगळ्या कवितांना लागू आहे. हे अजून एक वैशिष्ट्य आहे. वादळला हा जीवन सागर अवसेची रात. पाण्यावर गडबडा लोळतो रुसलेला वात. पाण्यावर गडबडा लोळतो रुसलेला वात. भांबावनी अभ्रांच्या गर्दीत, काळ सगळं ढग आहेत. भांबावनी अभ्रांच्या गर्दीत गुदमरल्या तारा. डोळ्यासमोर आणा काळा समुद्र, रात्रीची वेळ. भांबावनी अभ्रांच्या गर्दीत गुदमरल्या तारा. सुडाने तडतडा फाडतो उभे शिडवारा. पिंजुनिया आयाळ. कल्पना पहा एक एक.
पिंजुनिया आयाळ गर्जती लाटा भवताली, मोठमोठ्या लाटा. प्रचंड भिंगा परी फुटे जळ आदळुनी खाली. पिंजुनिया आयाळ गर्जती लाटा भवताली, प्रचंड भिंगा परी फुटे जळ आदळुनी खाली. ही सगळी निगेटिव्ह नकारात्मक वातावरण. त्याच्यानंतर हतबल अशा 2 ओळी. प्रवासास गलबते आमुची, म्हणजे आपण लोक. प्रवासास गलबते आमुची अशा काळ राती, वावटळीतील पिसांप्रमाणे हे लावत जाती. आपल्या आयुष्याला कधी कधी थांग नसतो. वावटळीतील पिसांप्रमाणे हे लावत जाती. आता पॉझिटिव्ह. परंतु अंधारात चकाके दूर बंदरात, परंतु अंधारात चकाके दूर बंदरात, माथ्यावरचा प्रकाश हिरवा तेजस्वी शांत. पहा हिरवा प्रकाश किती, आय कॅनॉट. हा, माथ्यावरचा स्तंभावरचा प्रकाश हिरवा तेजस्वी शांत. दीपस्तंभ असतो ना, किरणांचा अवघडून, आशा वाटते की आता आपण किनाऱ्याला लागू. किरणांचा अवघडून पिसारा देवदूत कोणी, किरणांचा अवघडून पिसारा देवदूत कोणी, काळोखावर खोदीत बसला तेजाची लेणी, काळोखावर खोदीत बसला तेजाची लेणी. उज्ज्वल त्याची पहा प्रभावळ. शेवटच्या 2 ओळी. उज्ज्वल त्याची पहा प्रभावळ दूर मनोऱ्यात, अन लावा हृदयात सख्यांनो. हे मित्रांनो, अन लावा हृदयात सख्यांनो आशेची वात, आशेची वात. आपल्या सगळ्यांच्या जीवनात ही आशेची वात अशीच तेजस्वी असू देत आणि असाच किरणांचा पिसारा आपल्या हृदयात नेहमी नेहमी फुलू दे. परमेश्वराजवळ प्रार्थना करते आणि संपवते. हरिओम तत्सत. मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त म्युझिक फ्युजन या फेसबुक पेजवर मराठी साहित्यातील अंतःसंगीत या विषयावर सौ विभाताई काळे यांनी आपले सुंदरसे विचार मांडले. त्या प्रित्यर्थ म्युझिक फ्युजनकडून सौ विभाताईंना एक सुंदर सन्मान चिन्ह सप्रेम भेट. थँक्यू प्राची. 1 मिनिट थांब हा प्राची. प्राचीने फेसबुकवर लाईव्ह हा माझा कार्यक्रम ठेवला. एवढा मोठा प्लॅटफॉर्म मला पहिल्यांदाच मिळाला. म्युझिक फ्युजनचे आणि प्राचीचे खूप खूप आभार. आय लव्ह यू प्राची अँड ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.